ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। क्रांतीबाई ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बहुजन संघटकच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्या सावित्रीमाई फुले या सर्वांना विनम्र अभिवादन। उद्या सावित्रीमाई फुले यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिड्याच्या वाड्यामध्ये सुरू केलेली भारतातली पहिली मुलींची शाळा, त्या भिडेवाड्याच्या संदर्भामध्ये, आणि ही शाळा सुरू केल्यानंतर महात्मा फुल्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांच्या सोबत राहणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या अनुषंगाने आणि या त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने आज आपण कशा पद्धतीची वाटचाल करतो आहोत या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करणार आहे। या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल पहिल्यांदा मी राहुलजी खांडेकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। त्याचप्रमाणे माझ्याशी संवाद करण्यासाठी जोडले गेलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण सावित्रीबाई फुले यांचं मुलींच्या शाळेच्या संदर्भामध्ये असलेलं योगदान किंवा त्यांचं सामाजिक काम, सामाजिक कार्य याच्या संदर्भामध्ये बघत असताना आपल्याला महात्मा फुले यांना वेगळं ठेवता येऊ शकत नाही। कारण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू, किंवा जसं पाण्यामध्ये आपण दूध सोडतो आणि ते एकरूप होतं, तशा प्रकारचं नातं जे आहे हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये होतं। आणि म्हणून महात्मा फुल्यांचा शिक्षणासंबंधीचा असेल, स्त्रियांच्या संदर्भामध्ये असेल, जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन पुढे घेऊन जाण्याचं, तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे। आणि म्हणून महात्मा फुल्यांचा या ठिकाणी उल्लेख होणं हे साहजिकच आहे। परंतु त्याबरोबर आणखी एका व्यक्तींचा उल्लेख करणं या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं, की ज्या व्यक्तीचा मात्र मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांमध्ये फारसा उल्लेख होत नाही, त्या म्हणजे सगुणाबाई क्षीरसागर। सगुणाबाई क्षीरसागर ज्या आहेत या महात्मा फुल्यांच्या मावीस भगिनी, त्यांची मावस बहीण होती। आणि महात्मा फुल्यांना सांभाळण्याचं काम जे आहे, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम जे आहे
हे सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलेलं आहे. आणि यांच्याविषयीचा प्रचंड आदर जो आहे हा महात्मा फुल्यांच्या मनामध्ये देखील असलेला दिसून येतो. त्यांनी सगुणाबाई विषयी जे गौरव उद्गार काढलेले आहेत त्याच्यामधून महात्मा फुल्यांच्या मनामध्ये आपल्या मावस बहिणीविषयीचा असलेला आदर जो आहे हा आदर आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. ते एका ठिकाणी असं म्हणतात की आईसारखे दुसरे दैवत नाही, पण मला जन्म दिला त्या आईची ती आई मला आठवत नाही, परंतु ही उणीव माझ्या आऊनी भरून काढली. तिला वाटे मी फार मोठा फादर व्हावे आणि म्हणून माझी लहानपणापासून तिने फारच काळजी घेतलेली आहे. या ठिकाणी आऊ हा शब्द जो आहे महात्मा फुलेंनी आपल्या भगिनीच्या संदर्भामध्ये वापरलेला आहे. सगुणाबाई क्षीरसागर यांना ते आऊ म्हणत असत, सावित्रीबाई फुले देखील त्यांना आऊ म्हणत असत. आता याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की महात्मा फुल्यांच्या जीवनामध्ये सगुणाबाई क्षीरसागर यांचं देखील महत्त्वाचं योगदान होतं. महात्मा फुलेंनी सुरू केलेली शाळा जी आहे त्या शाळेमध्ये देखील सगुणाबाईंचा फार मोठा वाटा असलेला दिसून येतो. आणि मग त्या अनुषंगाने देखील महात्मा फुले एका ठिकाणी असं म्हणतात, मला कधीही न कमी पडणारी ज्ञानसंपदा ती माझ्या आऊनी दिली. म्हणजे या शिक्षणाच्या कार्यामध्ये देखील महात्मा फुल्यांच्या बरोबर राहण्याचं काम या ठिकाणी सगुणाबाई यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी एक उल्लेख जो आहे तो मला असं वाटतं की जाणीवपूर्वक करणं मला आवश्यक वाटतं. महात्मा फुले असं म्हणतात, आपले मूल नसले तरी त्याच्यावर कसे प्रेम करावे हे मी आऊकडून शिकलेलो आहे. कदाचित यशवंताला सांभाळत असताना, यशवंतांना दत्तपुत्र घेत असताना मला असं वाटतं की आऊचा हा विचार त्यांच्या मनामध्ये होतो. महात्मा फुल्यांच्या मनामध्ये सगुणाबाई यांच्याविषयीचा आदर केवळ भगिनी म्हणून नव्हता, तर याच्याही पलीकडे जाऊन काही घटना त्यांच्या संदर्भामध्ये घडलेली आहे आणि त्याचाही उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं. 1833 मध्ये महात्मा फुल्यांचं नाव चर्च ऑफ स्कॉटलंड मिशन शाळेमध्ये दाखल करण्यात आलं आणि महात्मा फुल्यांचं शालेय शिक्षण जे आहे त्याची सुरुवात झाली. परंतु ते शाळेत गेल्यानंतर त्यांच्याविषयीची एक वेगळी चर्चा जी आहे त्या काळामध्ये सुरू झाली. कारण शिक्षण हे केवळ ब्राह्मणांनी घ्यावं अशा प्रकारची मानसिकता त्या काळामध्ये होती, किंवा ब्राह्मणाव्यतिरिक्त इतरांनी शिकणे म्हणजे अधर्म किंवा महापाप असं मानलं जात असायचं. आणि हाच विचार घेऊन काही मंडळी महात्मा फुले यांच्या वडिलांना भेटली, गोविंदरावजींना भेटली आणि त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णाजी देव नावाचा माणूस जो होता हा ब्राह्मण होता, त्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि या सर्वांनी जाऊन महात्मा फुल्यांच्या वडिलांना सांगितलं की हे शिक्षण घेणं पाप आहे, आपल्या हिंदू धर्माच्या अनुषंगाने ते महापाप आहे आणि त्यामुळे तुम्ही महात्मा फुल्यांना शाळेमध्ये शिकू देऊ नका, अधर्म तो आहे. आणि ते ऐकून महात्मा फुलेंनी त्यांना शाळेमधून काढलं आणि महात्मा फुल्यांना शेती करायला प्रोत्साहित केलं. परंतु ही गोष्ट जी आहे ही सगुणाबाई यांना आवडलेली नाही. महात्मा फुल्यांनी शिकावं अशी त्यांची मनातून तळमळ होती.
आणि म्हणून सातत्याने त्या पद्धतीने ते प्रयत्न करीत राहिल्या. मग हे प्रयत्न करत असताना त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की महात्मा फुल्यांच्यावर दोन व्यक्तीचा प्रभाव आहे. सुरुवातीला सगुणाबाईंनी महात्मा फुल्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु गोविंदराव फुले यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि त्यावेळेला सगुणाबाईंनी एक ब्रिटिश अधिकारी होते ज्यांना लिजिट साहेब असं म्हटलं जात असायचं, आणि एक गफारबेन मुन्शी नावाचे ग्रस्त होते. त्यांच्या आणि गोविंदरावजी फुले किंवा महात्मा फुल्यांचे वडील यांचे जवळचे संबंध होते आणि त्यांच्यावर त्याचा प्रभाव देखील होता. आणि मग या सगुणाबाईंनी त्या दोन लोकांना सांगितलं की महात्मा फुले त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढलेले आहे आणि तो मुलगा हुशार आहे आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं ते पुन्हा शाळेमध्ये दाखल करतील. आणि ही गोष्ट खरी ठरली. आणि म्हणून लिजिट साहेब आणि गफारबेन मुन्शी हे गोविंदरावजी फुले यांना भेटले आणि त्यांनी समजावून सांगितलं. आणि पुन्हा परिणाम असा झाला की 1 जानेवारी 1843 मध्ये पुन्हा महात्मा फुल्यांना शाळेमध्ये घालण्यात आलं. म्हणजे 1836 मध्ये शाळेतून बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर 1843 मध्ये पुन्हा महात्मा फुल्यांना शाळेमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे या अर्थाने मला असं वाटतं की महात्मा फुल्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्यामध्ये सगुणाबाईंचा वाटा फार मोठा असलेला दिसून येतो. जसं सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये महात्मा फुल्यांचा वाटा होता, तसा सगुणाबाईंच्या या दोघांच्या कार्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता. आणि या अर्थाने सगुणाबाई ज्या आहेत महात्मा फुल्यांचे गुरु ठरू शकतात, त्यांना गुरु मानता येईल. त्यांचा सांभाळ करणारं, त्यांचा वैचारिक लढा जो आहे पुढून येण्याचं काम जे आहे त्याच्यामध्ये सहकार्य करण्याचं काम सगुणाबाईंनी केलं. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करता येऊ शकेल की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना आपला गुरु मानलं, परंतु केवळ त्यांनी गुरु मानलं नाही तर गुरुनी जे काम केलेलं आहे तेच पुढे घेऊन जाण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. की महात्मा फुलेंनी आपल्या सामाजिक क्रांतीची सुरुवात जी आहे आपल्या घरामध्ये असलेल्या हौदातलं पाणी जे आहे देऊन सुरू केली. इथल्या अस्पृश्य माणसाला आपल्या घरामधला हौद हा खुला केला आणि आपल्या मनामध्ये असलेली अस्पृश्य संबंधीची भावना, त्यांच्या अधिकाराची भावना, याच्यातून महात्मा फुलेंनी हा हौद खुला करून दिला. मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हौदाचं मोठं स्वरूप केलं आणि तो म्हणजे महाडचा सत्याग्रह. महात्मा फुल्यांच्या या क्रांतीला मोठं करण्याचं काम जे आहे महात्मा फुल्यांच्या घरामधल्या हौदाचं रूपांतर महाडच्या सत्याग्रहामध्ये करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महात्मा फुल्यांनी या ठिकाणी शूद्र आणि अतिशूद्रासाठी शाळा सुरू केली आणि ही शाळा जी आहे ही भिड्याच्या वाड्यामध्ये सुरू केली. या शाळेचं मोठं स्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महात्मा फुलेंनी निर्माण केलेली वाट आहे या वाटेला महामार्ग करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीस सोसायटी निर्माण करून केलं. महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्म सांगितला. बाबासाहेबांनी जागतिक स्तरावरचा व्यापक धर्म बौद्ध धर्म सांगण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये महात्मा फुल्यांच्या कल्पनेमधील शिक्षणाचे अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. स्त्रियांना दर्जा देण्याच्या संबंधीचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं आणि आपल्या गुरुच्या कार्याला पुढे नेण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये 395 कलम, आज ते 448 जवळपास आहेत, पण ज्यावेळेला बाबासाहेबांनी हे संविधान सादर केलं त्यावेळेला त्याच्यामध्ये 395 कलम होते आणि त्याच्यातला योगायोग जो आहे हे नेहमी बाबा आढाव सांगतात. बाबा आढाव काय सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाचं हे संविधान देशाला दिलं आणि हा 395
आकड्याचा योगायोग देखील असं ते सांगतात. ते असं म्हणतात की महात्मा फुल्यांचं जे घर होतं आणि महात्मा फुल्यांच्या घराला पुणे महानगरपालिकेने दिलेला जो नंबर होता तो देखील 395 होता. म्हणजे एक प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, महात्मा फुल्यांचं कार्य जे आहे हे एकमेकाला पूरक अशा प्रकारचं होतं किंवा बाबासाहेबांनी हे काम पुढे घेऊन जाण्याचं काम केलं होतं. आणि हीच गोष्ट आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये सांगता येऊ शकेल की महात्मा फुल्यांचं काम जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं. अशा या सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव या गावामध्ये झाला. तालुका खंडाळा आणि जिल्हा सातारा या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. पुण्यापासून 32 किलोमीटरवर शिरवळ आहे आणि शिरवळपासून 3 ते 4 मैलावर हे जे आहे हे नायगाव आहे. या नायगावमध्ये असलेल्या खंडोजी नेवसे पाटील यांची ती कन्या आहे. खंडोबा नेवसे पाटील यांना 3 मुलं होती, सदोजी, सखाराम आणि श्रीपती. आणि एकच मुलगी त्यांना होती, ती म्हणजे सावित्रीबाई फुले होय. 1840 मध्ये महात्मा फुल्यांचा विवाह झाला. त्यावेळेला लहानपणीच विवाह होत असायचे. त्यावेळेला ज्योतिरावांचं वय हे 13 वर्षाचं होतं आणि सावित्रीबाई फुले यांचं वय 9 वर्षाचं होतं. आणि अशा या लहान वयामध्ये त्यांनी आपल्या संसाराचा गाडा सुरू केला. परंतु हा संसाराचा गाडा जो होता तो त्यांच्या केवळ कुटुंबापुरता नव्हता, तर एकंदरीत या समाजामध्ये पीडित जे आहेत, दुबळे आहेत, शोषित आहेत, यांची जबाबदारी या 2 दाम्पत्यांनी घेतली आणि यांच्यासाठी संसार उभा करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याच्यातूनच शिक्षणाची कल्पना ही महात्मा फुल्यांच्या मनामध्ये आली. कारण महात्मा फुल्यांची अशी कल्पना होती की या ठिकाणचा जो शोषित वर्ग आहे, दलित वर्ग आहे, अस्पृश्य वर्ग आहे, शूद्र वर्ग आहे, यांची प्रगती न होण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे शिक्षण नाही. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले असं ते शेवटी म्हणतात. आणि म्हणून त्यांना ज्ञान दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी या देशातली पहिली शाळा जी आहे ही या भिड्याच्या वाड्यामध्ये सुरुवात केली. आणि त्यावेळेला शाळा काढण्याचा विचार त्यांच्यामध्ये आला, परंतु या शाळेसाठी जागा शोधण्याचं ते काम करत होते. आणि याच्या संबंधीची चर्चा त्यांचेच एक सहकारी होते तात्यासाहेब भिडे यांच्याशी चर्चा केली. आणि मग तात्यासाहेब भिडे यांनी काय केलं की आपलं राहतं घर किंवा आपला वाडा जे आहे त्याच्यातल्या 2 खोल्या महात्मा फुल्यांच्या या शैक्षणिक कार्याला मदत म्हणून केलेल्या आहेत. आता मला असं वाटतं की तात्यारावजी भिडे यांनी त्यांना ज्या खोल्या दिल्या होत्या तो महात्मा फुल्यांच्या कार्याला मदत होती असं आपल्याला म्हणता येणार. तर मी असं म्हणेन की महात्मा फुल्यांच्या शिक्षण विषयक क्रांतीला एक प्रकारे पाठिंबा देण्याचं काम जे आहे हे तात्याराव भिडे यांनी केलं. आणि त्याच वाड्यामध्ये या ठिकाणी या शाळेची सुरुवात झाली. आता त्या वाड्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहित आहे की तो पुढे तो वाडा जो आहे ते तात्यासाहेबांनी विकला. आणि मग त्याच्यामध्ये बरेच वाद या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात. आणि आज ते राष्ट्रीय स्मारक करण्याची कल्पना याच्यामध्ये असलेली दिसून येते. आता या राष्ट्रीय स्मारकाच्या संबंधी देखील अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 1990 मध्ये ही पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्याकडे ती गहाण ठेवण्यात आली होती. 2000 मध्ये ती विकली गेली. त्याच्यानंतर मग या 2017 मध्ये त्याचं स्मारक व्हावं अशा प्रकारची कल्पना आली. त्या ठिकाणी जवळपास 24 भाडेकरू होते. मग त्या भाडेकरूने न्यायालयामध्ये गेले आणि मग न्यायालयामध्ये जवळपास 80 सुनावणी झाली. आणि 80 सुनावणीनंतर 5 डिसेंबर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 5 डिसेंबर 2023 मध्ये रात्री ती ऐतिहासिक इमारत पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी एक राष्ट्रीय स्मारक व्हावं अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली. आता काय होतं की ही वाडा म्हणजे ही कल्पना जी आहे ही सर्वसाधारणपणे
पेशवे काळामध्ये आलेली आहे. पेशवे काळामध्ये अनेक वाडे हे बांधले गेलेले आहेत. सर्वसाधारणपणे 18व्या शतकामध्ये पुणे ही पेशव्याची राजधानी होती आणि या काळामध्ये अनेक वास्तूंची निर्मिती जी आहे ही करण्यात आलेली आहे. आणि त्या काळामध्येच वाडे बांधण्याची कल्पना ही पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती. वाडा म्हणजे एक 2 मजली घर असायचं आणि त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये असायचं आणि मग या वाड्याच्या मधोमध जे आहे एक विहीर असायची आणि त्याच्यामध्ये जवळपास 9-10 खोल्या त्या ठिकाणी असायच्या. त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था असायची. म्हणजे अद्यावत अशा प्रकारचे वाडे बांधण्याची कल्पना जी आहे ही पेशवे काळामध्ये आली. आणि मग अशी कल्पना होती की त्यांचे जे नातेवाईक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आल्यानंतर त्या वाड्यामध्ये राहू शकत असायचे आणि त्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी प्रशस्त जागा असायची. तर काही वेळेला हे वाडे जे आहेत हे शासकीय अधिकारी असतील त्या शासकीय अधिकाऱ्याला राहण्यासाठी देखील दिले जात असायचे. आता बुधवार पेठेमध्ये जे आहेत अशा प्रकारचे वाडे मोठ्या प्रमाणामध्ये बांधले गेलेले होते आणि बुधवार पेठेमध्ये जे मोठे वाडे बांधले होते त्यापैकीच एक वाडा म्हणजे तात्यासाहेब भिडे यांचा हा वाडा होता. आता जे आपण म्हणतो की दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरासमोर असणारा हा वाडा जो आहे तो म्हणजे भिड्यांचा वाडा आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि या भिड्यांचा वाडा म्हणून कधी प्रसिद्ध झालाच नसता, परंतु या तात्यारावजी भिडे यांनी महात्मा फुलेंना तो वाडा शाळेसाठी दिला म्हणून त्या वाड्याला देखील एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. आणि मग आज तो वाडा या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक म्हणून पुढे येणार आहे. राष्ट्रीय एक ऐतिहासिक वास्तू म्हणून जी होती ती आता नष्ट झाली असली तरी राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी येणार आहे. आता फुल्यांचं जे घर होतं तो फुलेवाडा म्हणून ओळखला जात असायचा आणि शाळा जी आहे ते भिडेवाडा म्हणून ओळखला जातो. आता फुलेवाडा जो आहे ती आता एक समतेची भूमी म्हणून ओळखली जाते. मला असं वाटतं की भिडेवाडा ही शिक्षणाची भूमी म्हणून आपल्याला ओळखता येऊ शकेल किंवा तिला क्रांतीभूमी देखील असं म्हणता येऊ शकेल. अशा या भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुल्यांनी काढली. आता शाळा काढणे म्हणजे आज जसं आपण शाळा काढतो एवढं ते काम सोपं नव्हतं. आज शाळा काढणं फार अवघड नाही आहे, परंतु त्या काळामध्ये शाळा काढणं आणि शाळा चालवणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती. कारण त्याला आणि विशेषतः मुलींची शाळा काढणं ही गोष्ट अतिशय अवघड होती. अस्पृश्यांसाठी शाळा काढणं अतिशय अवघड गोष्ट होती. आणि अशा काळामध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता ज्यावेळेला महात्मा फुलेंनी ही मुलींची शाळा सुरू केली त्यावेळेला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण होतं किंवा शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये शाळेच्या संदर्भामध्ये वातावरण कसं होतं हे पाहिल्यानंतर आपल्याला महात्मा फुलेंच्या या शाळेचं महत्त्व लक्षामध्ये येऊ शकेल. आता मुलींची शाळा मी आता सांगितल्याप्रमाणे मुलींची शाळा काढणं हे तर अतिशय अवघड होतं. कारण त्या काळामध्ये स्त्री ही पुरुष मानली जात नसायची, स्त्री ही माणूस मानली जात नसायची. स्त्रियांचा दर्जा अतिशय दुय्यम अशा प्रकारचा होता. अज्ञान कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यामध्ये होता. आणि 1818 मध्ये ज्यावेळेला पेशव्यांचा शेवट झाला त्यावेळेला अशी एक भावना पुण्यामध्ये निर्माण झाली होती. त्या ठिकाणी ब्रिटिश वगैरे आल्यानंतर की हा ईश्वरी कोप आहे असं मानलं जात होतं. आणि अशाच अवस्थेमध्ये महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी शाळा काढावी ही गोष्ट अतिशय मला असं वाटतं की मोलाची आहे. कारण स्त्रियांनी शिकू नये ही भावना जनसामान्यामध्ये होती. आणि महात्मा फुल्यांचं म्हणणं की स्त्रियांनी शिकलं पाहिजे हा महात्मा फुल्यांचा विचार होता. किंबहुना महात्मा फुले असं म्हणतात की पुरुषापेक्षा देखील महिलांना शिकवणं काळाची गरज आहे किंवा शिकवणं आवश्यक आहे असं मानलं गेलेलं होतं. महिलांना शिकवणं जे आहे हे महापाप मानलं जात असो किंवा महिलांना शिकवल्यानंतर जे आहे हा ईश्वरी कोप होतो अशा प्रकारची भावना होती. कारण महात्मा फुल्यांना देखील या ठिकाणी शिकू नये यासाठी त्या काळामध्ये प्रयत्न झाले होते, त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले होते. त्या काळामध्ये महिलांना गुलाम मानलं जात असायचं. त्या काळामध्ये सती प्रथा जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होती.
आणि मग या सती प्रथा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की त्या काळामध्ये महिलांना कशा प्रकारची वागणूक दिली जात होती. 1823 मध्ये राधाबाई नावाची जी ब्राह्मण स्त्री आहे तिच्या नवऱ्याचं निधन झालं. त्यावेळेला तिला सती द्यायला सांगितलं, त्यावेळेला तिचा विरोध होता आणि तरी देखील तिला बळजबरीने सती जाण्याचा आग्रह त्या ठिकाणी करण्यात आला आणि तिला त्या सरणावर झोपवलं आणि अग्नी दिला. त्यावेळेला त्या अग्नी तिला असह्य झाल्या, तेव्हा ती बिचारी त्या ठिकाणी उठून निघून गेली. त्यावेळेला तिला अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ती निघून गेली. निघून गेल्यानंतर ती बरीचशी भाजलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये 3 दिवसांनी ती त्या गावामध्ये आली. त्या गावामध्ये तिला कुणीही सहारा दिला नाही, तिच्यावर कुणी उपचार होऊ दिला नाही आणि या अवस्थेमध्ये राधाबाईचं निधन झालं. याच दरम्यान आणखी एक केस त्यामध्ये आलेली आहे की एका स्त्रीला सती जायला भाग पडलं, परंतु तिची इच्छा नव्हती, तरी परंतु तिला त्या सरणावर झोपवण्यात आलं आणि तिला अग्नी देण्यात आलं. त्यावेळेला ती उठून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्यावेळेला सर्व धर्म मार्तंड लोकांनी किंवा या अनिष्ट रूढीचे समर्थक असलेल्या लोकांनी तिच्यावर दगडाचा वर्षाव केला आणि काठीने ढकलून तिला त्या सरणामध्ये जिवंत जाळण्याचं काम या ठिकाणी केलं. किंवा या सती प्रकरणाच्या संदर्भामध्येच आपल्या औरंगाबादची एक घटना सांगितली जाते, ज्याला आज आपण छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो. या संभाजीनगरमध्ये देखील एका देशपांडे नावाच्या ब्राह्मण माणसाची देशपांडे यांचं निधन झालं. त्यावेळेला त्यांच्या पत्नीला देखील सती जाण्याचा आग्रह करण्यात आला आणि ज्यावेळेला तिला देशपांडे यांना त्या ठिकाणी आणलं आणि हिला सती जायला सांगितलं, त्यावेळेला तिने सती जायला नाकार दिला. त्यावेळेला सर्व लोकांनी त्या देशपांड्यांचं प्रेत तिथंच टाकून ते निघून गेले आणि मग 2-3 दिवस तिथंच प्रेत पडलेलं होतं आणि मग ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ते प्रेत जे आहे करून त्याचं दफन वगैरे केलं. म्हणजे अशा प्रकारची भयानक अवस्था जी आहे या देशामध्ये होती, महाराष्ट्रामध्ये देखील होती. म्हणून मी कधी कधी असं म्हणत होतो की खरंच महाराष्ट्र सुरुवातीला पुरोगामी होता का? तर मला असं वाटतं की महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानंतर महाराष्ट्र हा पुरोगामी झाला. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्य माणसाला सकाळी सूर्य उगवल्यापासून ते 9-10 वाजेपर्यंत शनिवार वाड्याच्या दरवाजापासून जाण्याची बंदी होती, त्यांचे पावलं जमिनीवर उमटू नयेत म्हणून त्यांच्या उंबरेला झाडू बांधण्याची प्रथा होती, त्यांनी जमिनीवर थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये गाडगं बांधण्याची पद्धती होती, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा असू शकेल? किंवा ज्या स्त्रीची इच्छा असो किंवा नसे तिला बळजबरीने तिच्या नवऱ्याबरोबर तिला मारलं जात असायचं, सती प्रथा होती. अशी सती प्रथा असलेला महाराष्ट्र पुरोगामी कसा असू शकेल? तर या महाराष्ट्राला पुरोगामी करण्याचं काम जे आहे हे महापुरुषांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, महात्मा फुल्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. आणि अशा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शाळा काढण्याचं काम आणि विशेषतः मुलींना शाळा मुलींसाठी शाळा काढण्याचं काम जे आहे हे महात्मा फुल्यांनी केलेलं आहे. दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महात्मा फुलेंनी ही शाळा काढलेली आहे, याच्या अगोदर शाळा नव्हती का? तर या ठिकाणी शाळा होत्या किंवा शाळा काढण्याचे प्रयत्न झालेले आहेत, पण त्या शाळा टिकलेल्या नाहीत, त्याला टिकवू दिलेलं नाही. की 1820 मध्ये एक बंगालमध्ये मिस कुक नावाच्या लेडी होत्या, त्यांनी बंगालमध्ये एक शाळा काढलेली होती. त्या कुकनीच मुंबईमधल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याशी लग्न केले, त्यामुळे त्या मुंबईत आल्या होत्या आणि त्यामुळं 1829 मध्ये मिस कुक यांनीच मुंबईमध्ये देखील एक शाळा काढलेली होती. त्यानंतर 1844 मध्ये मंगळवार पेठेमध्ये देखील एक शाळा काढण्यात आलेली होती. 1844 मध्ये काढली, 47 मध्ये ती शाळा बंद पडली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी शाळा काढत असेल तर त्याच्यावर बहिष्कार टाकला जात असायचा. दुसरी गोष्ट आहे की त्या शाळेमध्ये शिक्षक मिळत नसत आणि ब्राह्मण शिक्षक त्या ठिकाणी शिकवायला जात नसत. ते म्हणायचे की ब्राह्मणेतरांना संस्कृत शिकवणं, वेद शिकवणं, धर्मग्रंथ शिकवणं याच्यापेक्षा त्या शाळेतून राजीनामा देणं किंवा नोकरी सोडणं हे त्यांना अधिक चांगलं वाटायचं. कारण यांना शिकवणं म्हणजे या ठिकाणी धर्म भ्रष्ट करणं अशा प्रकारची कल्पना होती. आणि अशा वेळेला म्हणजे अशा प्रकारचा स्त्रियांचा दृष्टिकोन, अशा प्रकारे शिक्षणाच्या संबंधी असलेला विरोध, अशा प्रकारे असलेला दलित समाजाला विरोध
अशा पार्श्वभूमीवर महात्मा फुलेंनी 1848 मुलींची पहिली शाळा काढली आणि या शाळेची घंटा पहिल्यांदा वाजली. याचं वर्णन असं केलं जातं, महात्मा फुलेंनी भिड्यांच्या वाड्यामध्ये जी पहिली शाळा काढली त्या शाळेची पहिली घंटा वाजली. त्याच वेळेला या ठिकाणी सनातनी विचाराच्या मृत्यूची घंटा देखील वाजायला सुरुवात झाली आणि म्हणून या शाळेला विरोध करण्याचं काम जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं. महात्मा फुलेंना माहीत होते की आपल्याला हे शिक्षक मिळू शकत नाही आणि म्हणून महात्मा फुलेंनी पहिल्यांदा सावित्रीबाई फुलेंना शिक्षण द्यायचं काम केलं, ज्या सावित्रीबाई फुलेंनी शाळेची कधीही पायरी चढलेली नव्हती. त्यांना शिक्षण दिलं. नॉर्मल हायस्कूलमधून त्यांना टीचर बनवलं. आपल्याकडे जसं बीएड असतं शिक्षक तशी पद्धत. सगुणाबाईंना शिक्षक बनवलं आणि मग ज्यावेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की सावित्रीबाई फुले ज्यावेळेला त्या शाळेमध्ये जात असत त्यावेळेला गाव गुंडाकडून त्यांना अवमानित करण्याचा प्रयत्न होऊ लागला, त्यांना खडे मारण्याचा प्रयत्न होऊ लागला, त्यांच्या अंगावर घाण टाकण्याचा प्रयत्न होऊ लागला, त्यांच्या अंगावर शेण टाकण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यावेळेला सावित्रीबाई फुले जे आहेत हे घरातून एक साडी आपल्या बरोबर नेत असत आणि भरलेली साडी जी आहे ती बाजूला ठेवून ती साडी घालून शिक्षण देण्याचं काम करत होतं. आणि म्हणून महात्मा फुले यांच्या कार्यामध्ये यांचा वाटा जो आहे तो फार मोठा असलेला दिसून येतो. कारण महात्मा फुलेंनी व्रत घेतली होती की शिक्षणाशिवाय यांची प्रगती होऊ शकत नाही, महिलांची प्रगती होऊ शकत नाही, अस्पृश्य माणसाची प्रगती होऊ शकत नाही, शूद्र किंवा बहुजन माणसाची प्रगती होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना शिक्षण देणं हे गरजेचं आहे. आणि या कल्पनेमधून त्यांनी शाळा सुरू केली आणि आपल्या पत्नीलाच त्यांनी शिक्षिका बनवलं. आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी समाजकंटकाचा रोष पत्करून कंटकांनी जे त्यांना मानसिक त्रास दिलेला आहे तो त्रास सहन करून त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा त्यांच्या शाळेमध्ये 6 मुली दाखल झाल्या. या 6 मुलीपैकी 4 मुली ज्या आहेत ह्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. म्हणजे एका बाजूला जो समुदाय जो आहे हा स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरुद्ध होता, ज्या ब्राह्मण समाजाच्या सांगण्यावरून महात्मा फुल्यांना त्यांच्या पत्नीला त्रास द्यायचं काम सुरू केलं होतं, त्याच ब्राह्मण समाजातील 4 मुलींना शिक्षण देण्याचं काम महात्मा फुले करत होते. कारण अस्पृश्यांना शनिवारवाड्याच्या पुढून जायला बंदी होती किंवा त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. तसाच स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र ती कुठल्याही जाती धर्माची असेल तर त्या सर्वच स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती. म्हणून ब्राह्मण स्त्री असली तरी तिला शिक्षणाची बंदी होती. म्हणून महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये 6 मुली ज्या दाखल झालेल्या होत्या त्याच्यापैकी अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख आणि माधवी थत्ते या 4 मुली या ब्राह्मण जातीपैकी होते. त्यापैकी सोनू पवार ही मराठा समाजाची आणि जानू कर्डिले ही धनगर समाजाची मुलगी त्या शिक्षणामध्ये येऊ लागल्या. आता महात्मा फुल्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांची शिकवण्याची पद्धती जी आहे ही अतिशय सुंदर असायची. त्यामुळे मुलं हे आकर्षित होत असायची आणि वर्षाअखेर या शाळेमध्ये 6 मुलीच्या ठिकाणी 25 मुली दाखल झाल्या आणि खऱ्या अर्थाने हे महात्मा फुल्यांच्या कार्याचं यश होतं, त्यांच्या परिश्रमाचं यश होतं. या 25 मुलीमध्ये देखील पुन्हा 10 ब्राह्मण होत्या, 6 मराठा समाजाच्या होत्या, 2 चर्मकार समाजाच्या होत्या, 2 महार समाजाच्या होत्या, त्याच्यानंतर मांग, धनगर, कोष्टी, साळी, माळी या जातीपैकी प्रत्येकी 1 अशा प्रकारच्या ह्या शाळा होत्या. आणि मग महात्मा फुल्यांचं जे आहे एक प्रकारे त्यांना याच्यातून प्रेरणा मिळत गेली की आपण जे काम करतोय त्याला यश मिळतंय, ही गोष्ट त्यांच्यासाठी अतिशय चांगली झाली. आणि मग महात्मा फुल्यांनी वेगवेगळ्या शाळा त्या काळामध्ये निर्माण केलेल्या आहेत आणि त्या शाळा खऱ्या अर्थाने चालवण्याचं काम जे आहे हे सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. 1/1/48 महात्मा फुल्यांनी पहिली शाळा काढली आणि त्याच्यानंतर 15/3/52 म्हणजे 48 ते 52 या काळामध्ये महात्मा फुल्यांनी विविध ठिकाणी 18 शाळा सुरू केल्या. विशेषतः अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली शाळा सुरू केली ही महत्त्वाची गोष्ट आहे. सगुणाबाईंचा संपर्क जो आहे हा अस्पृश्य समाजाशी अधिक होता आणि मग त्या सावित्रीबाई फुलेंना ते घेऊन जात असायचे आणि या अस्पृश्य वस्तीमध्ये जाऊन त्यांनी या मुलांना प्रोत्साहित करण्यात आलेलं होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये जवळपास
5 मुली अस्पृश्य समाजाच्या ह्या त्यांच्या शाळेमध्ये दाखल झाल्या होत्या. त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे चर्मकार समाजाच्या 2, महार समाजाच्या 2 आणि मातंग समाजाची 1 अशा 5 मुली ज्या आहेत ह्या शाळेमध्ये दाखल झाल्या. आणि त्यांना मिळाला प्रतिसाद पाहिल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर जो आहे अधिक टार्गेट बनवण्याचं काम त्यांना केलं, किंवा ही शाळा बंद कशी करता येऊ शकेल किंवा त्यांना याच्यापासून वंचित कसं करता येऊ शकेल हा प्रयत्न पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि मग पुन्हा एकदा या ठिकाणी असं घडलं की काही ब्राह्मण मंडळी जी आहे ही जाऊन महात्मा फुल्यांच्या वडिलांना भेटले. जसं त्यांना शाळेतून काढा म्हणून भेटण्यासाठी गेले होते, आणि त्याचप्रमाणे काही मंडळी महात्मा फुल्यांकडे गेली, महात्मा फुल्यांच्या वडिलांकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की तुमचा जो मुलगा जो आहे हा अधर्माचं काम करतो आहे, आपल्या रूढीच्या विरोधामध्ये काम करतो आहे, आणि त्यामुळं त्याला तुम्ही रोखा. त्यावेळेला गोविंदराव फुले यांनी ज्योतिरावांना सांगितलं की तुम्ही ती शाळा बंद करा, शिकवण्याचं काम बंद करा. तर महात्मा फुलेंनी सांगितले की आता मी हे सुरू केलेलं काम बंद करू शकत नाही. आणि मग त्यावेळेला महात्मा फुल्यांच्या वडिलांनी त्यांना निर्वाणीचा सल्ला दिला, तुला जर हे काम बंद करता येत नसेल तर तुला या घरामध्ये राहता येणार नाही. आणि मग त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की आता आपण काय करायचं. मग सासरा जे आहेत त्यांचं ऐकायचं की नवऱ्याचं ऐकायचं. परंतु त्यांनी त्यांच्या मनामध्ये विश्वास होता की आपला मुलगा जो आहे, आपला नवरा जो आहे हा अतिशय महत्त्वाचं काम करतो आहे, त्यांचीच साथ दिली पाहिजे. म्हणून सावित्रीबाईंनी जे आहे महात्मा फुल्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला. आणि मग सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुल्यांच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आणि घराच्या बाहेर ते पडले. घराच्या बाहेर पडल्यानंतर महात्मा फुल्यांचे जे सहकारी होते उस्ताद शेख नावाचे, उस्ताद शेख यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपल्या घरी घेऊन गेले. एवढंच नाही, त्यांना घर राहायला दिलं आणि घरातल्या सर्व वस्तू देखील दिल्या. एवढंच नव्हे तर या घरामध्ये त्यांना दुसरी एक शिक्षिका मिळाली, ती म्हणजे फातिमा बेगम. मग या ठिकाणी फातिमा बेगम, सगुणाबाई आणि सावित्रीबाई फुले या तिघींनी या मुलींच्या शाळेला पुढे नेण्याचं काम, या शाळेला चांगले दिवस आणण्याचं काम जे आहे हे केलेलं आहे. एवढंच नव्हे तर महात्मा फुल्यांच्या सासरवाडीला म्हणजे सावित्रीबाईंच्या माहेरी देखील काही लोकांनी त्यांचे कान भरायला सुरुवात केली. सावित्रीबाई फुल्यांचा जो भाऊ होता त्यांना सांगण्यात आलं की तुझी बहीण आहे ती ही अधर्माचं काम करते आहे, रूढीच्या विरोधामध्ये जाऊन काम करते आहे, तू तिला समजावून सांग. आणि त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांच्या भावानी सावित्रीबाई फुलेंना एक पत्र लिहिलेलं आहे, आणि त्या पत्राला सावित्रीबाई फुलेंनी उत्तर देखील दिलेलं आहे. आता या पत्रामध्ये त्यांच्या भावाने असं सांगितलं की सावित्रीबाईला लिहिलं की तुझा नवरा आणि तू महारामांगाच्या वस्तीत जाऊन शिक्षण देऊन आपल्या कुळाला बट्टा लावत आहात. त्या पत्रामध्ये पत्र फार मोठं, पण त्याच्यातला सार असा आहे की तुझा नवरा आणि तू महारामांगाच्या वस्तीत जाऊन शिक्षण देऊन आपल्या कुळास बट्टा लावत आहात. यास तो तुम्ही नवरा बायकोने ब्राह्मणी रूढीस अनुसरून भट सांगतील त्याप्रमाणे आचरण करावे. अशा प्रकारचं पत्र सावित्रीबाई फुल्यांच्या भावानी सावित्रीबाईंना लिहिलं, आणि आपल्या भावाच्या पत्राला त्यांनी अशाच पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये सावित्रीबाई फुले असं लिहितात की भाऊ, तुझी बुद्धी कोती आहे, भट लोकांच्या शिकवणीमुळे ती दुर्बल झालेली आहे. अरे तू गाय बैल यांना जवळ घेऊन कुरवळतोस, विषारी नागाला दूध पाजतोस, आणि महार मांग हे मानव असून देखील अस्पृश्य त्यांना समजतोस. कसं काय, त्याचं कारण काय ते विचारतात की तू गाईला कुरवळतोस, बैलाला कुरवळतोस, नागाला दूध पाजतोस, आणि अस्पृश्य हा माणूस असून देखील त्यांना अस्पृश्य समजतो, त्याचं कारण काय, असा प्रश्न ते आपल्या पत्रात उतरतात. आणि पुन्हा ते लिहितात त्याच्यामध्ये, भाऊ पण भाऊ, मी तुला खात्रीपूर्वक बोलते, माझा नवरा तुझ्यासारखा नुसता हरिनाम करत वाऱ्या करत नाही, तर प्रत्यक्ष हरीचंच काम करतो आहे. त्याच्या कार्यास मी मदत करते, आणि हे मदत करताना इतका आल्हाददायक आहे की त्यायोगे मला परमानंद मिळतो. अशा प्रकारचं पत्र त्यांनी लिहिलं. आणि या पद्धतीने महात्मा फुल्यांच्या या कार्याला सहकार्य करण्याचं काम जे आहे, किंवा महात्मा फुलेंच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन हे काम करण्याचं काम जे आहे हे सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. कारण सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये महात्मा फुले यांच्या विषयीचा प्रचंड आदर होता, आपण लक्षात घेतलं पाहिजे.
कारण त्यांचा विश्वास स्वतःपेक्षा जास्त देखील महात्मा फुल्यावर होता. त्यांचा एक काव्यसंग्रह आहे. त्या काव्यसंग्रहामध्ये महात्मा फुले यांच्याविषयी ज्यांनी 2-3 ओळीचं काव्य लिहिलं आहे ते वाचल्यानंतर देखील आपल्या लक्षात येऊ शकते. त्या लहानशा काव्यामध्ये सावित्रीबाई फुले असे म्हणतात की जयाने बुद्धी मिळे, जयाने बुद्धी मिळे सावित्रीस परिणाम करते त्या स्वामी ज्योतिबास. म्हणजे ते असं म्हणतात की मला जे बुद्धी मिळालेली आहे, जे मी काम करते आहे, हे माझे स्वामी जे महात्मा फुले आहेत त्यांच्यामुळेच हे या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे सावित्रीबाई महात्मा फुलेंना अतिशय आदराने पाहतात, त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवतात, त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांचा देखील आपल्या सावित्रीवर तेवढाच विश्वास होतो. महात्मा फुल्यांच्या सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या काही जे निर्णय घेतले ते निर्णय आज देखील आपण घेऊ शकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं लग्न झालं, त्यांना अनेक वर्ष मूल झालं नाही आणि शेवटीपर्यंत झालेलं नाही. आणि त्यावेळेला घरातल्या लोकांनी एका दिवशी त्या दोघांना बसवून घेतलं आणि त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळेला महात्मा फुले म्हणाले, ठीक आहे, आम्ही दोघांची आरोग्याची तपासणी करून घेतो आणि त्या तपासणीमध्ये जर सावित्रीबाई फुलेमध्ये दोष असेल तर मी दुसरं लग्न करायला तयार आहे. पण ते असं म्हणतात की जर माझ्यामध्ये दोष असेल तर तुम्हाला सावित्रीबाईचं लग्न करून द्यावं लागेल. मला सांगा की 18व्या शतकामध्ये स्त्रियांच्या संबंधीचा हा दृष्टिकोन आज आपण 21व्या शतकामध्ये गेलो असू किंवा आज आपण विज्ञान युगामध्ये आहोत असं म्हणत असू, आज देखील आमच्यामध्ये महात्मा फुल्यांचा हा दृष्टिकोन जो आहे, हा दृष्टिकोन आमच्यामध्ये अनेकही रुजलेला नाही. आणि या भावनेमधूनच हे पती पत्नी जे आहेत आपल्या आयुष्यामध्ये या स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम करत होतं, या ठिकाणच्या लोकांमधलं अज्ञान दूर करण्याचं काम करत असत, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम करत असत, अस्पृश्य वस्तीमध्ये जाऊन इतर वस्तीमध्ये जाऊन स्त्रियांना सांगत असत की नवसाने किंवा दगडाच्या देवाने मूल होत असेल तर मग आपण लग्न कशाला करतो. हा विज्ञानवादी दृष्टिकोन त्या काळामध्ये मांडण्याचं काम त्यांनी केलं. तुकारामांनी जे सांगितलं ते सावित्रीबाईंनी देखील सांगितलेलं आहे. अंधश्रद्धा अनिष्ट रूढी ज्या आहेत याच्यापासून दूर केलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकेल अशा प्रकारची भावना रुजवण्याचं काम आयुष्यभर सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. त्या काळामध्ये विधवा स्त्रिया ज्या आहेत या विधवा स्त्रिया वाईट मार्गाने गेल्यात किंवा त्यांना फसवलं जात असायचं आणि मग त्यावेळेला मूल होत असायचं आणि अशा वेळेला विधवा स्त्रिया या आत्महत्या करत असत. आणि त्यावेळेला महात्मा फुलेंनी अशा स्त्रियांसाठी एक आश्रम काढला आणि तिथं सांगितलं की या ठिकाणी बाळांत सुखरूप व्हा आणि त्यांची मुलं सांभाळण्याचं काम केलं. आणि अशाच काशीबाईचा मुलगा म्हणजे यशवंत हा होता. मला असं वाटतं की एवढा मोठ्या मनाने सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते आज किती आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी हे काम केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणचा शूद्र म्हणजे बहुजन समाज असेल, दलित समाज असेल, स्त्री असेल, मला असं वाटतं की हा समुदाय जो आहे महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाई फुल्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही. एवढं मोठं काम जे आहे या पती पत्नीने केलेलं आहे. आणि महात्मा फुल्यांच्या या कार्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे हे महात्मा फुलेंनी देखील मान्य केलेलं आहे. ज्यावेळेला 1852 मध्ये महात्मा फुल्यांच्या शिक्षणविषयक कार्याबद्दल पुण्याच्या विश्रामबागेमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला होता, त्या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांचा देखील गौरव करण्यात आला. या प्रसंगी महात्मा फुलेंनी सावित्रीविषयी जे गौरव उद्गार काढले आहेत मला असं वाटतं ते महत्त्वाचे आहे. आणि त्यांचं ते भाषण जे आहे हे सावित्रीबाई फुल्यांच्या कार्यांच्या संबंधी असलेली पावती आहे. या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले जाहीरपणे असं म्हणतात की हा गौरव जो आहे हा तुझाच आहे. म्हणजे सावित्रीबाईला उद्देशून म्हणतात की आज जो माझा गौरव होतो आहे खऱ्या अर्थाने हा गौरव तुझाच आहे. मी शाळा स्थापण्यास एक कारण मात्र आहे. ही शाळा स्थापण्यास एक कारण मात्र आहे, पण अनेक संकटाला तोंड देत या शाळा यशस्वीपणे तूच चालवलेल्या आहेस आणि म्हणून तुझं योगदान जे आहे याच्यामध्ये अधिक आहे असं ते सांगतात. यावरून सावित्रीबाई फुल्यांचं कार्य जे आहे हे अतिशय मोलाचं होतं याची पावती महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये दिलेली आहे.
आणि या सावित्रीबाई फुलेंनीच या ठिकाणी पददलितांच्या मुलांना सांभाळण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. विधवा स्त्रियांची कुचंबना थांबवण्याचं काम केलेलं आहे. त्या काळामध्ये केश ओपन करण्याची पद्धती, विधवानी असं राहिलं पाहिजे की तिच्याकडे कुणाची दृष्टी पडली नाही पाहिजे. एक तर तिने सती गेली पाहिजे, आणि सती गेली नाही तर तिला इतकं यातना देत असायचे की त्यावेळेला स्त्रियांना वाटत असायचं की सती गेलेलं बरं. त्यांचं केश ओपन केलं जात असायचं, त्यांना विद्रूप केलं जात असायचं. आणि मग महात्मा फुलेने त्या काळामध्ये देखील न्हाव्याचा स्तंभ घडवून आणला आणि केशोपनाच्या विरोधामध्ये तो या ठिकाणी होता. केशोपन जे करतात त्याच्या विरोधामध्ये न्हाव्याचा स्तंभ घडवून आणला. महात्मा फुले जाहीर सभेमधून स्त्रियांच्या समानतेच्या संबंधीचा विचार मांडत असायचे. त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांना काकू असं म्हटलं जात असायचं आणि महात्मा फुल्यांना तात्या असं म्हटलं जात असायचं. आणि मग ते जाहीरपणे स्त्री पुरुष समानतेचा विचार जो आहे हा केवळ शाळेतून मांडत नव्हते, तर समाजामध्ये जाऊन देखील ते मांडत असत. आणि सर्व लोक त्या ठिकाणी जमलेले असायचे आणि त्यांच्यासमोर हा विचार मांडताना देखील लोकांच्या मनाला भिडला पाहिजे या भूमिकेतून ते मांडत असत. आणि त्यांच्यासमोर एक धोंडी तात्या नावाचं पात्र असायचं आणि त्याला ते विचारायचं की या ठिकाणी आधी स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. आणि मग हा धोंडू म्हणायचा की तात्या हे काय बोलणं झालं का, अहो पुरुष श्रेष्ठ आहे. मग महात्मा फुले त्याला विचारायचे की वा का श्रेष्ठ आहे पुरुष. तो सांगायचा की बघा स्त्री आणि पुरुष या दोघांना समोर ठेवून बघा शक्तिमान कोण आहे, कुणाच्या अंगामध्ये ताकद जास्त आहे, शक्ती कुणाच्या अंगामध्ये आहे. त्यावेळेला महात्मा फुले म्हणायचे की तो पुरुषामध्ये आहे. आणि मग म्हणून तेच मी सांगतो तात्या यासाठी पुरुष हा श्रेष्ठ आहे. आणि मग त्यानंतर महात्मा फुले दुसरा प्रश्न विचारायचा आहे की मग धोंडू तात्या सांगा मला की रेडा आणि माणूस याच्यामध्ये शक्तिशाली कोण आहे. त्यावेळेला धोंडू तात्या जरा घाबरल्याचं दाखवायचं, कारण त्याच्यातून ते सांगायचं. धोंडू तात्या म्हणायचं की रेड्याकडे ताकद आहे, मग माणसापेक्षा रेडा श्रेष्ठ का होऊ शकत नाही. त्यावेळेला धोंडू तात्याला उत्तर देता येत नसायचं. अशा माध्यमातून महात्मा फुले यांनी स्त्री पुरुष समानतेचा अधिकार, समानतेचा विचार जो आहे हा समाजामध्ये मांडला गेला होता. आणि सावित्रीबाई फुलेंनी तोच वसा घेतलेला आणि त्याच पद्धतीने पुढे जाण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि अशा सावित्रीबाई फुले यांचं फार मोठं योगदान असलेला भिड्यांचा वाडा जो आहे हा आता स्मारक म्हणून पुढे येणार आहे. ती शाळा जी होतं भिड्याचा वाडा जमीनदोज झाला, ऐतिहासिक इमारत जाऊन त्या ठिकाणी कदाचित मोठं स्मारक त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर मला असं वाटतं की हा भिड्यांचा वाडा ज्या ठिकाणी स्मारक होणार आहे त्या ठिकाणी ते स्मारक म्हणजे स्त्री मुक्ती केंद्र, स्त्री मुक्तीचं केंद्र म्हणून ओळखलं जावं. ज्या ठिकाणी शिक्षणाचा उदय झालेला आहे तो शिक्षणाचं उदय केंद्र या ठिकाणी बनलं पाहिजे. स्त्री चळवळीचा पाया म्हणून त्या स्मारकाकडे पाहिले पाहिजे. विज्ञानवादी विचाराचा पाया म्हणून त्या स्मारकाकडे पाहिलं. ते स्मारक म्हणजे वर्षाला एक दिवस येऊन दर्शन घेणारं स्मारक होऊ नये असं मला वाटतं. तर या स्मारकातून प्रेरणा ही मिळाली पाहिजे. येणाऱ्या पिढीला हे स्मारक काय आहे सांगणं हे महत्त्वाचं आहे. त्याला सांगितलं पाहिजे की इथूनच तुमच्या स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्मारक खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याचं स्मारक तर आहेच आहे, परंतु या ठिकाणी दलित असतील, ओबीसी असतील, महिला असतील, मला असं वाटतं की त्यांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू जो आहे ते स्मारक या ठिकाणी बनलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या स्मारकाकडे पाहिलं पाहिजे मला असं वाटतं. आणि शेवटी मी एकच या ठिकाणी म्हणतो की महात्मा फुलेंनी भिड्यांच्या वाड्यामध्ये शाळा काढल्या. महात्मा फुलेच्या नंतर मग शाहू महाराज आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. मग महात्मा फुलेचा विचार आज आपण किती अंगीकारला आहे याची गोळाबेरीज करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आज या ठिकाणी बहुजन समाजामध्ये, दलित समाजामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण किती आहे याचा अभ्यास जो आहे तो सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने होणे गरजेचं आहे. महात्मा फुल्यांना ज्यावेळेला मृत्यूची जाणीव झाली त्यावेळेला सर्व कार्यकर्त्याला त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांनी सांगितलं की माझं हे कार्य जे आहे हे पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आहे. इंग्रजाचं राज्य आहे, या काळामध्येच या अस्पृश्यांना शिक्षणाची संधी मिळणार आहे, त्या काळामध्येच तुम्ही त्यांना शिक्षण देण्याचं काम करा आणि भविष्यामध्ये देखील या समाजाच्या शूद्र असेल, अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य किंवा शूद्र म्हणजे ओबीसी जो आहेत या समाजाला मोठं करण्याचं काम करा.
त्यांना सन्मान देण्याचं काम करा, हे महात्मा फुलेंनी देखील सांगितलं होतं. आणि हे कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे सावित्रीबाई फुलेंनी केलेलं होतं. आणि म्हणून या निमित्ताने आपण स्त्री शिक्षणाच्या संबंधीचा विचार समजून घेतला पाहिजे. महात्मा फुलेंनी मांडलेला जाती निर्मूलनाचा किंवा समतेचा विचार जो आहे, हा समतेचा विचार जो आहे तो समजून घेण्याची गरज आहे. आज असं आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांवर अत्याचार होताना दिसून येतात. आज मोठ्या प्रमाणामध्ये जाती धर्मभेद हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले दिसून येतात. ज्या सावित्रीबाई फुलेने, ज्या महात्मा फुलेने अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लढली गेली, आज आपण असं पाहतो की या अंधश्रद्धेचं वाटप जे आहे मोठ्या श्रद्धेने करण्याचं काम काही मंडळी करते. त्याच्यामध्ये शासन असू शकते, जबाबदार व्यक्ती देखील होते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करीत असताना या सर्वांचा विचार देखील डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. आणि उद्याला सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करत असतानाच सावित्रीबाई फुले यांचं अधुरे कार्य जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे. सावित्रीबाई हे कार्य करत असताना सावित्रीबाई फुले यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, महात्मा फुल्यांना डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले यांना आपण अभिवादन केलं असं म्हणता येऊ शकेल. किंवा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे आयुष्यभर कष्ट वेचलेले आहेत त्याच्या एक रूढ म्हणून आपण ही भूमिका स्वीकारली तरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला महात्मा फुले यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा आदर आहे असं म्हणण्याला म्हणजे अभिमानाने सांगण्याला अर्थ आहे किंवा त्यांना अभिवादन करण्याला अर्थ आहे. अशा या महान सावित्रीबाई फुल्यांचं विचार, त्यांचं कार्य हे सांगण्याची संधी मला या ठिकाणी बहुजन संघटकच्या वतीने राहुलजी खांडेकर यांनी दिली. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी जे मला जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी आवाहन करेन की आज आपण या सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करत असताना त्यांच्या विचाराला देखील अभिवादन केलं पाहिजे. मी म्हणून बऱ्याच वेळेला सांगत असतो की महापुरुषांच्या पुतळ्यापेक्षा, महापुरुषांच्या स्मारकापेक्षा महापुरुषांच्या विचाराला आपण सलाम केला पाहिजे, त्यांच्या विचाराला आपण सन्मान दिला पाहिजे आणि त्या विचार वाटेने वाटचाल केली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.